म्हणून आम्ही दोन भाऊ आहेत ना, दोन भाऊ कॅश फ्लो करतोय, फ्लो कॅश करे फ्लो आला चेहऱ्यावरती ग्लो, तरक्की फास्ट कारण काम नाही स्लो, सगळे गँग मध्ये प्रो, एम हॉटेल पूर्ण जावा ट्रॅक करतो थ्रो, मला माहिती नाही ब्रो. म्हणून आम्ही दोन भाऊ आहेत ना, दोन भाऊ कॅश फ्लो करतोय, फ्लो भाई मारो मुझे, मारो मारो मुझे, मारो मारो. ओके तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा झाला लगेच मला कमेंट करून सांगा मित्रांनो. जर तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक केला नसता लाईक करून घ्या, शेअर नाही केला तर शेअर करून घ्या. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो जे का बेल आयकॉन ऑन वरती सेट करा मित्रांनो. जसं तुम्हाला मी अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ आणल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो. तर मित्रांनो जे काही यूज केला मटेरियल आहे ते सर्व आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जर आहे तिथून तुम्ही डाउनलोड वगैरे करून घेऊ शकता. अगदी फ्रीमध्ये प्रोव्हाइड करत असतो मित्रांनो. तर तुम्हाला फ्रीमध्ये मटेरियल हवं असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला पण प्रोव्हाइड करत असतो मित्रांनो. टेलिग्राम ग्रुपची लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे. तर मित्रांनो जरा उशीर न करता आजच्या काही व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर मित्रांनो सर्वात वगैरे जे काय आलेट मोशनला ओपन करायचं मित्रांनो. मग आणखी आपला प्रोजेक्ट मध्ये आल्यानंतर बीटमार्क आणि शेक इफेक्ट दिसून येईल. सर्वात वगैरे जे काय बीटमार्क पेजला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला जे फर्स्ट लायचं प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शन मध्ये जे काय तुमच्या आवडीचे फोटो आहे मित्रांनो अशा प्रकारे त्या फोटोला ऍड करून घ्यायचं. ऍड केल्यानंतर त्याच दोन बोटाने स्क्रॉल करून आपल्या हिशोबाने फोटोला सेट करून घ्यायचं. तुम्ही सेट वगैरे करता त्याच टाइम सेट करून घ्यायचं. मग आपला लास्ट पण ओढून घ्यायचं. ओढून घेतल्यानंतर मित्रांनो आणखी आपला सेकंड बीटला दोन पार्टमध्ये आणखी आपला सेकंड बीटला दोन पार्टमध्ये जसं मी फोटो वगैरे कट करत आहे मित्रांनो त्याच टाइममध्ये पण फोटो वगैरे लवकर कट वगैरे करून घ्यायचं. फोटो वगैरे कट केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला जे का फर्स्ट लायल्यानंतर त्या फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आणखी आपला जे का फर्स्ट लायचं जे का मूव ऑन ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक आल्यानंतर मित्रांनो जे का 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथे एक प्लस की द्यायचं मित्रांनो. इथे प्लस की दिल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला जे का सेकंड बीटला सेकंड बीट करून घ्या 2 सेकंड मागे यायचं. मग आणखी आपला जे का स्प्रे मोठी करून घ्या थोडंफार असं झूम करून घ्या. झूम केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला एकदम छान असं पद्धतीने दिसून येईल. जे फोटो आहे मित्रांनो सेकंड फोटो त्या फोटोवरती क्लिक करायचं. मूव ऑन ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथं मग आणखी आपला 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून थोडंफार असं झूम करून घ्यायचं. मग आणखी आपला इथे प्लस आहे जे की द्यायचं. प्लस की दिल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपलं थोडं लास्टला 2 सेकंड मागे यायचं. मग आणखी आपलं थोडंफार लहान फोटो करून घ्यायचं. फोटो वगैरे करता त्याच टाइम तुम्ही पण करूनच घ्या. मी पण लवकर करूनच घेतो. असं प्रयोग केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपलं जे असं प्रयोग स्क्रॉल करून फर्स्टला आल्यानंतर प्लस सेकंडवरती क्लिक करून मिळायच्या ऑप्शनमध्ये इथे होमी नावाचं PNG आहे मित्रांनो त्या PNGला ॲड करून घ्यायचं. ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला लास्ट पण ओढून घ्यायचं. ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला एकदम छान असं पण जे PNG वगैरे ॲड झाले दिसून जाईल मित्रांनो. मग आणखी आपला जे फोटोजमध्ये इफेक्ट्स वगैरे ॲड करून घेण्यासाठी मित्रांनो मग आणखी आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. आणखी आपला शेक इफेक्ट पेजला ओपन करायचं. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला जे काय फोटो फर्स्ट फोटो होतं फोटोवरती क्लिक करायचं. इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखी आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बीटमार्क पेजला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर जे फर्स्ट फोटो मित्रांनो फोटोवरती क्लिक करायचं. इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं. पेस्ट इफेक्ट केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर जे आणखी आपला जे का सेकंड फोटोवरती क्लिक करायचं. इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं. मग आणखी आपलं जे का सर्व इफेक्ट असतो ते डिलीट करून घ्यायचं. डिलीट केल्यानंतर जे का दोन इफेक्ट आहेत मित्रांनो अशा प्रकारे त्या 2 इफेक्टलाच ठेवायचं. ठेवल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला एकदम छान असं पद्धतीने दिसून जाईल मित्रांनो. मग आणखी आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. आणि आपला शेक इफेक्ट पेजला ओपन करायचं. ओपन केल्यानंतर जे 2 नंबरचे फोटो आहे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी ऑल इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखी आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणखी आपला जे बीटमार्क पेजला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला जे का 3 नंबरच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखी आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणखी आपला शेक इफेक्ट पेजला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो जे का 3 नंबरची फोटो मित्रांनो अशा 3 नंबरच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी ऑल इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखी आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणखी बीटमार्क पेजला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो जे अशा 4 नंबरच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखी आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपला शेक इफेक्ट पेजला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर 4 नंबरची फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखी आपल्या इथून
इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणखी असं बीट मार्क प्रेसला ओपन करायचं. ओपन केल्यानंतर मित्रांनो असं स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आणखी राईट साईड कडून 2 नंबरच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखी आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणखी आपला शेक इफेक्ट प्रेसला ओपन करायचं. ओपन केल्यानंतर मित्रांनो जे लास्ट फोटो आहे फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखी आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणखी आपला बीट मार्क प्रेसला ओपन करायचं. ओपन केल्यानंतर मित्रांनो लास्ट फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग पेस्ट इफेक्ट केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला व्हिडिओ एकदम छान असं पद्धतीने बनवून रेडी झालेला आहे मित्रांनो. मग आणखी आपल्या व्हिडिओला एक्सपोर्ट करून घेण्यासाठी वर शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करून एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्या. तर मित्रांनो भेटूया पुढच्या काही नवीन व्हिडिओमध्ये. तो आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. ओके.